मॉर्निंग ऑल. आवाज येतोय, स्क्रीन दिसते? येस मॅम. इकडे बॉईज. ओके. आज बाकीचे बॉईज कुठे गेलेत? कोणीच आलेले नाही, दोघं दिसत आहेत फक्त. मला काही एक पण जर असेल तर मी अटेंडन्स तेवढीच टाकणार आहे. बरं ते काल तुला कोणाला तुला आला होता ना प्रॉब्लेम अबुजार, ते झालं का नाही रन? तुलाच आला होता ना प्रॉब्लेम? अरमान नाही, झैदला आला होता. झैद तो आता अब्सेंट आहे. अरमान तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला का? आपको या आया था ना प्रॉब्लेम कल? तुम्ही ग्रुपवर मेसेज टाकले झैद आणि अरमान. तुझा प्रॉब्लेम आलाय का अजून दुसरं कोणाला आलाय? हे सय्यद अरमान आहे. मग सांगायचं ना स्पीकर चालू करून, नाही मॅडम मला नाही आला. मी एकटेच बोलते वेड्यासारखं. ठीक आहे, तुम्हाला सांगायचं नसेल तर सोडा, आता काय बोलणार आहे तरी. तुमची नावं सेम आहेत, मला पण नाही लक्षात आलं कोणाला प्रॉब्लेम आलाय. जे थोडं लवकर जॉईन करत जा. तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व हुआ क्या वो लोकल होस्ट का? नाही हुआ. ओके. हे बघा, तुम्ही ना इथे नेट ऑफ करून ट्राय केलं का तुझे? ट्राय केलं मॅडम, ती झालं नाही. हे बघा, तुम्ही जर इथे लोकल होस्ट टाकला ना, इथे लोकल होस्ट आणि गुगल मध्ये टाकून इथे एंटर केला नाही, बघा असं लोकल होस्टची इन्फॉर्मेशन द्यायला लागतो. आणि तुझी यूआरएल की जगह पे टाइप कर रहा था उधर ऊपर, उधर भी नहीं आ रहा. नाही येतं ना. हे बघा, आता मी इथे यूआरएल मध्येच टाकते लोकल होस्ट. अगोदर झॅम कंट्रोल पॅनल स्टार्ट करा आणि मग लोकल होस्ट टाका. झॅम कंट्रोल पॅनल स्टार्ट नाही केलं तरी पण येत नाही. मग तू स्क्रीन शेअर करून दाखवतो का आता? हाँ, 1 मिनिट. हो. हा, शेअर कर. मी माझी प्रेझेंटेशन स्टॉप करतो. ठीक आहे. कंट्रोल पॅनल चालू कर. हा, आता क्लोज कर. ब्राउझर ओपन कर. नवीन टॅब, लोकल होस्ट. हाँ, सिर्फ इतना एंटर करो. लोकल होस्ट. थांब 1 मिनिट, तू घाई केली. परत टाक लोकल होस्ट. वर टाक, वर तिथे नाही, यूआरएल मध्ये. हा, ते पुढचं सगळं कट करते. php.admin.net काय आले ते सगळं काढून टाक. हा, एंटर कर. ब्राउझर दुसरा घे बर. ते पुढचं काढून टाक. हा, एंटर. ठीक आहे, इकडे व्हायला रन. त्या ब्राउझरची ना नंतर एखाद्या वेळेस हिस्ट्री क्लिअर करून बघ, त्याच्यामुळे होत नसेल. ठीक आहे, इकडे तर झालं, ह्या ब्राउझरला यूज कर मग. आणि तिथे पण होईल क्रोमला एखाद्या वेळेस हिस्ट्री वगैरे क्लिअर करून चेक कर.
ठीक आहे. बाकी इकडे अरमान, तुझं पण असं दुसऱ्या ब्राउझर वरती एकदा चेक कर, अदरवाइज हिस्ट्री क्लिअर करून चेक कर की तुला पण बघा दाखवायचे स्क्रीन शेअर करून. अरमान, नाही मॅडम, तुझं झालं का सॉल्व? एक तो मॅडम. बरं ठीक आहे. ब्राउझर चेंज करून बघ, अदरवाइज हिस्ट्री वगैरे क्लिअर करून बघ. हो मॅडम. ओके ओके, जायचं तर झालं. आणखीन कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर सांगा. चला, आपण काल काय केलं होतं? लोकल होस्ट चुकून रिफ्रेश होतं माझ्याकडून परत. आपण काय केलं होतं? एक डेटाबेस क्रिएट केला होता. अगेन हे नेट चालू आहे, स्टार्टला थोडं लोड घेईलच. स्पीकर चालू झाले कोणाचं तरी बघा. इम्प्लांट डीबी आणि याच्यामध्ये आपण एक टेबल क्रिएट केलेला होता एम्प्लॉई. एकच टेबल क्रिएट केला होता एम्प्लॉई. आज बघा इथे न्यूचा ऑप्शन पण आलेला आहे आणि इथे प्लसचा सिम्बॉल पण आलेला आहे. लोकल होस्ट स्लॅश फोल्डर नेम स्लॅश फाईल नेम. ओके, आपण हा पेज इथे एक डिझाईन नाही, जस्ट कन्सिडर करा की डिझाईन आहे. ठीक आहे, आणि आपल्या ह्याला काय करायचंय? हा जो फॉर्म आहे तो इथे इन्सर्ट करायचा आहे. याच्यामध्ये आपण इथे ब्राउजला इन्सर्ट होणार आहे. आता इथं सपोज आपल्याला काय करायचं, इथे 2 फील्ड्स आणखीन घ्यायचं. याचा कोड अगोदर मी ओपन करते, कंट्रोल ओ, आणि इथे माझी फाईल आहे. सी मध्ये जॅम्प मध्ये स्टॉक मध्ये आपली फाईल असते. ओपन केली फाईल. आता याच्यामध्ये सपोज आपल्याला आणखीन काही फील्ड्स वाढवायचे. सपोज मी इथे 2 फील्ड एक्स्ट्रा घेते. एक सपोज मी घेते इथं काहीतरी काय घेऊ, ईमेल. इथे टाईप मध्ये पण तुम्हाला ईमेल घ्यायचं. आणि इथे सपोज काहीतरी सुचवा, डीओबी नाही, डेटचं थोडं डेटा टाईप सांगावं लागेल तुम्हाला. आज सिम्पल फॉर्म इन्सर्ट करते. ईमेल पण नको, ईमेलचं पण नंतर सांगते. जेंडर, ईमेल आणि डेटचं नंतर सांगते. सपोज इथे आधार नंबर टाकूयात. त्याच्यानंतर इथे आधार नंबरला नंबर आणि इथे नेम मध्ये आधार. आणि इथे सपोज तुमचा काहीतरी आयडी किंवा ईएमबी नंबर असं काहीतरी टाकूयात. आता सपोज या 2 फील्ड्स आपण इथे ऍड केले आणि आपल्याला इकडे ऍड करायचं. तर आता कसं करणार? आपण स्ट्रक्चर मध्ये जायचं. आता हे स्ट्रक्चर असतं, हे बघा इथे सगळी इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे. इथे आपण आयडी घेतलेली, याला की अप्लाय केलेली आहे, तर कीचा सिम्बॉल पण आलाय. इंटिजर घेतलेला आहे, लेन 5 दिलेली आहे आणि याला ऑटो इन्क्रीमेंट केलेला आहे. इकडे नेमला व्यारकार केले. ही सगळी इन्फॉर्मेशन इथे आहे. काही चुकलं असेल तर इथे चेंज वरती जायचं. मीटिंग चालू असल्यामुळे खूप स्लो झालेले आहे, त्याच्यामुळे कधीही नेट बंद करून काम करायचं. अरे बापरे, खूपच वेळ गेला. ठीक आहे, मग तुमचं जे काही चुकलं असेल टाईप लेंथ वगैरे ते करेक्शन करायचे आणि जस्ट सेव्ह. आता आपल्याला 2 फील्ड्स ऍड करायचे. आता कशाच्या नंतर करायचं? सपोज मोबाईल किंवा ऍड्रेस ते तुम्ही डिसाईड करायचं. इथं आहे ऍट द बिगिनिंग ऑफ टेबल, म्हणजे स्टार्टला करायचं एक आयडीच्या नंतर नेम. सपोज आपण लास्टला ऍड्रेसच्या नंतर किती कॉलम्स ऍड करायचे ते इथं टाकायचं आणि गो. त्याच्यानंतर आता इथं पुन्हा ऑटो इन्क्रीमेंट प्रायमरी नाही करायचं, ते फक्त पहिल्या एकाच फील्डला असतं आयडीला. इथे आपण काय काय केलेलं आहे? आधार नंबर आणि दुसरं एम्प्लॉई नंबर, ईएनओ असं काहीतरी टाकले. आणि हे दोन्ही पण मी इंटिजर ठेवणार आहे आणि सेव्ह केलं. तर हे आपण तुम्ही इथून असं चेंज करू शकता. परत हे बघा, अल्टरची क्वेरी ऑटोमॅटिक तयार झाली. तुम्ही अशी स्वतः क्वेरी पण टाकू शकता तिथे एसक्यूएल मध्ये.
जर तुम्हाला येत असेल क्वेरी वगैरे तर. किंवा इथून तुम्ही ह्याला ड्रॉप पण करू शकता. ड्रॉप केलं तर ते काय होईल, डिलीट होऊन जाईल. जर तुमची प्रायमरी कीज द्यायची विसरली तर तुम्हाला ती इथून द्यायची असते. इथं क्लिक करायचं आणि इथून द्यायची. त्याच्यानंतर हे SQL क्वेरीसाठी आहे. आता हे इन्सर्ट काय असतं, इथूनच डेटा इन्सर्ट करायचा. एका वेळेस तुम्ही 2 एंट्री टाकू शकतात. इथे आता हे समजा इथे फॉर्म इकडच्या साईडचं करायचं असते, हे एक आणि हे एक आणि गो करायचं, तर ते ऑटोमॅटिक इन्सर्ट होतं. हे कधी यूज करतात, फक्त टेस्टिंगसाठी, अदरवाईज आपल्याला याची गरज नाहीये. एक एक्सपोर्ट इम्पोर्ट डेटाबेस तुमचा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यासाठी किंवा दुसरीकडचं इकडे इम्पोर्ट करण्यासाठी यूज केलं जातं. बाकी नंतर एक ऑपरेशन एक लागेल. ऑपरेशनमध्ये तुम्ही एखादा टेबल ड्रॉप करू शकतात किंवा ट्रंकेट करू शकतात. ड्रॉप म्हणजे डिलीट असतो आणि ट्रंकेट म्हणजे काय असतो, एम्प्टी करतात तो टेबल, म्हणजे सगळ्या एंट्री नंतर स्टार्ट होणार. तर एखादा प्रोजेक्ट जेव्हा कंप्लीट होतो आणि तो तुम्हाला ज्यावेळेस क्लायंटला द्यायचा असतो तेव्हा तिथून तुम्ही नको असलेले एंट्रीज ट्रंकेट करतात आणि त्याला तो डिप्लॉय करतात क्लायंटला. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय, हा डेटा इकडे इन्सर्ट करायचा आहे. सो आपण काल काय केलेलं, ही डिझाईन क्रिएट केलेली, डेटाबेसचा टेबल क्रिएट केलेला, फॉर्ममध्ये आपण ऍक्शन ह्या स्पेसचं नाव दिलेलं आहे, मेथड गेट आणि पोस्ट पाहिलेले, नेम प्रॉपर्टी कशासाठी ते पण तुम्ही पाहिले, ह्याला एक व्हेरिएबल सारखं काम करतात आणि इनपुटमध्ये जो काही तुम्ही डेटा टाकतात तो याच्यामध्ये स्टोअर करतात आणि ते सबमिट केल्याच्या नंतर हा डेटा सर्व URL ला जातो. इथपर्यंत आपण पाहिलेले. आता आपल्याला काय करायचं, URL ला जर व्हॅल्यू जात आहेत, आपण ज्यावेळेस सेव्ह करतोय आणि ह्या ज्या URL ला व्हॅल्यू जात आहेत ह्या अगोदर इथे गेट करून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर त्याला इन्सर्ट डेटाबेसमध्ये पाठवायचे. ठीक आहे. बट त्याच्या अगोदर सगळ्यात अगोदर तुम्हाला कधी इथं पेजच्या स्टार्टलाच जायचे. ऍक्च्युअली प्रोजेक्टमध्ये असं प्रत्येक पेजला आपण कनेक्टिव्हिटी नाही करत, एकाच ठिकाणी करतात आणि ते पेज इथे इन्क्लूड करतात. ते आपण प्रोजेक्टच्या टाइमला करणार. आता सध्या सिम्पल मध्ये सांगते. इथे PHP घ्यायचे, इथे घ्यायचे MySQL _connect. आता इथं ऍक्च्युली ना जुनं जे होतं MySQL ते MySQL कनेक्ट होतं आणि आता नवीन जे आलेलं आहे ते MySQL I आहे. MySQL I कनेक्ट. आता हे अपडेट झालेलं आहे आणि MySQL I कनेक्ट आलेलं आहे. आता इथे तुम्हाला काय करायचं, 4 पॅरामीटर पास करायचे. तर इथे याला एका व्हेरिएबल मध्ये ठेवूयात आपण, RES नको, CON कनेक्टिव्हिटी. हा व्हेरिएबलच खूप जण यूज करतात, म्हणजे असं काही रूल नसतो पण ते एक लक्षात येतं ही कनेक्टिव्हिटी आहे. जसं आपण फॉर लूप घेताना पटकन आय व्हेरिएबल टाकतो, दुसरा पण टाकला तर चलतोच ना, पण ते एक ट्रेंड झाल्यासारखं की आय टाकायचं. तसं हे पण खूप जण CON वापरतात. दुसरा पण तुम्ही चेंज पण व्हेरिएबल यूज करू शकता. ठीक आहे. आणि इथं तुम्हाला 4 पॅरामीटर द्यायचं. फर्स्ट पॅरामीटर तुमच्या सर्व्हरची कनेक्टिव्हिटी. तुम्ही जर एखादा ऑनलाईन सर्व्हर घेतला असेल तर त्याची कनेक्टिव्हिटी तुम्हाला इथे द्यायची असते. आपण घेतलेलं नाहीये, सो आपण इथे लोकल होस्ट घेतो. आपण कारण ह्याला ते लोकल होस्ट यूज करतो. लोकल होस्ट. त्याच्यानंतर इथे युजर नेम आणि पासवर्ड असतो. तुम्ही जर इथे पहिली लाईन दिसते ना सर्व्हरची, जर इथे क्लिक केला या सर्व्हरवरती तर इथे ना हे बघा इथे युजर नेम आहे रूट @localhost दिसते. तर रूट हा त्याचा युजर नेम असतो. तर इथे तुम्हाला टाकायचे रूट. त्याच्यानंतर इथे टाकायचे पासवर्ड. तुम्ही ऑनलाईन घेतला असेल, कोण आलं एवढं उशिरा, सॉरी 10:30चा टाइम आहे, 11 वाजले. ओके. त्याच्यानंतर मी काय सांगत होते, हा पासवर्ड. आता इथे तुम्हाला काय द्यायचंय, पासवर्ड द्यायचंय. आपण ज्यावेळेस ऑनलाईन डेटा घेतो, सॉरी ऑनलाईन सर्व्हर घेतो तिथं तुम्हाला त्याचा पासवर्ड पण असतो, तर तो पासवर्ड तुम्हाला इथे टाकायचा असतो. आता आपण कुठलाच पासवर्ड यूज करत नाहीये, त्यामुळे इथे ब्लँक सोडून दिलेला आहे, म्हणजे ते ओपन करण्यासाठी तुम्हाला नंतर पासवर्ड लागतो. आणि त्याच्यानंतर 4th पॅरामीटर मध्ये तुम्हाला तुमच्या डेटाबेसचं नाव टाकायचं. आपल्या डेटाबेसचं नाव काय आहे, इम्प्लांट DB हे आपल्या डेटाबेसचं नाव आहे, हे टाकायचं. डेटाबेसचं नाव शक्यतो कॉपी करूनच टाका. इथे एखादी स्पेलिंग जरी चुकली किंवा इथे स्पेस जरी पडला तरी पण इन्सर्ट होणार नाही. सो दिस इज अ कनेक्टिव्हिटी फॉर सर्व्हर ऑफ डेटाबेस. त्याच्यानंतर इथे तुम्हाला टाकायचं ऑर डाय. ऑर डाय कशासाठी, कधी कधी ना आउटपुट येत नाही आणि आपल्या लक्षात नाही येत की कुठे चुकले. तर जर समजा डेटाबेसमध्ये काही चुकलेलं असेल किंवा सर्व्हरमध्ये काही चुकलं असेल तर ते लक्षात यावं म्हणून इथे एखादं सर्व्हर प्रॉब्लेम किंवा डेटाबेस एरर असं काहीतरी तुम्हाला मेसेज टाकता येतो. डेटाबेस एरर असं काहीतरी इथे काही मेसेज टाकू शकतात ॲज यू विश. फक्त आपल्याला लक्षात यावं की आपल्या डेटाबेसमध्ये कनेक्टिव्हिटी चुकलेली आहे. आता फॉर एक्झाम्पल इथे रिफ्रेश, इथे कुठलाही एरर नाही. पण जर आपल्या डेटाबेसमध्ये काहीतरी चुकलं असेल किंवा डेटाबेसच अवेलेबल नसेल, हे बघा तो एरर दे डेटाबेस एरर. आता हा एरर कशामुळे आलाय, ते लाईन मध्ये हे बघा, हे अननोन डेटाबेस इम्प्लांट DB असं म्हणते.
आता इथे जर मी टाकलं एरर रिपोर्टिंग आणि इथे पास केलं 0, तर हे एरर दिसणार पण नाही. हे बघा फक्त हा एक दिसेल, कारण हा आपण इथे ऑर्डाय मध्ये स्वतः टाकलेला एरर आहे. सिस्टीम एरर्स आहे ते दिसणार पण नाही. मग आपण ज्यावेळेस क्लायंटला देत असतो प्रोजेक्ट, ज्यावेळेस आपल्याला तो समोर सबमिट करायचा त्यावेळेस ही लाईन टाकून द्यायची. डेव्हलपमेंटच्या वेळेस ही लाईन यूज नाही करायची, नाहीतर मग आपल्याला कळणारच नाही आपल्या ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स येत आहेत. ठीक आहे, तर मी हे कंट्रोल Z करते. ओके, त्याच्यानंतर आता ही झाली कनेक्टिव्हिटी आणि ही सर्व कनेक्टिव्हिटी या CON म्हणजे कनेक्ट कॉन ह्या व्हेरिएबल मध्ये आपण स्टोअर केलेली आहे. त्याच्यानंतर मी इथे पेजच्या लास्टला येते. तुम्ही इन्सर्टचा कोड पेजच्या फर्स्टला लिहू शकता, लास्टला लिहू शकता, ज्याची त्याची चॉईस असते. मी लास्टला लिहिते, तुम्हाला फर्स्टला पण टाकायचं असेल तर टाकू शकता. इथे आपण PHP एका पेजवर आपण कितीही वेळेस PHP स्टार्ट आणि क्लोज करू शकतो. प्रोजेक्टमध्ये तर एका पेजवरती 10-15 वेळेस पण स्टार्ट करावं लागतं आणि क्लोज करावं लागतं, कारण आपली मध्ये डिझाईन पण मिक्स असते. तर इथं PHP टाकले. आता आपल्याला काय करायचंय, या व्हॅल्यू गेट करून घ्यायचं ज्या इथे डेटाबेसला इन्सर्ट होतात त्या. आता सपोज इथे आपण एक व्हेरिएबल घेतलं $नेम, एक व्हेरिएबल घेतलं आणि त्याच्यामध्ये आपण काय केलं $_गेट फुल नेम. ते आपण काय पाहिलं होतं ते आपण गेट करून घेतलं. म्हणजे आता काय झालं, या इनपुट मध्ये जे काही नेम टाकणार आहे ते फुल नेम मध्ये येतं आणि फुल नेम मधून या नेम व्हेरिएबल मध्ये स्टोअर झालं. तुम्ही इथला आणि इथला व्हेरिएबल सेम पण ठेवू शकता, बट तुम्हाला कन्फ्यूज होईल म्हणून मी अलग घेतलाय. हा वेगळा पण घेऊ शकता, सेम पण घेऊ शकता. याला मी कॉपी पेस्ट करते. आता आपल्याकडे जे जे व्हॅल्यू चालल्यात त्या कॉपी करते. इथून कॉपी करायला पण ऍक्च्युली हे इथल्या नाहीये, हे मी तुम्हाला काल दाखवलेले. ऍड्रेस त्याच्यानंतर हे सगळे नेम आपल्याला इकडे घ्यायचं. समजा इथे मी मोबाईल नंबर मेनू असं घेतलं आणि त्याच्यामध्ये कॉन्टॅक्टला स्टोअर केलं. देन फीस आणि हे फीस. त्याच्यानंतर काय आहे आधार. समजा आधार NO असं घेतलं मी मुद्दाम थोड्या वेगळ्या मिक्स स्टाईलमध्ये. हा व्हेरिएबल आपल्या मनावर असतो आणि हा URL चा गेट केलेला असतो. आणि एक आपल्याकडे आहे EN, हा जो नेम घेतलेला आहे EN. समजा EN घेतला आणि इथे EN घेतलं. हे तुम्हाला कंपल्सरी URL द्यावं लागतं जे आहे ते, म्हणजे इथून जे पास झाले तेच सेम. आता काय केलं आपण, ह्या सगळ्या व्हॅल्यू गेट करून घेतल्या. जर मी आता इथे रिफ्रेश करते काही प्रॉब्लेम येणार नाहीये, बट जर हा पेज आपण स्टार्टला रन करत असेल तर हे सगळे आले एरर्स. का आले, कारण URL ला काहीच डेटा भेटलेला नाहीये. मी काल पण दाखवला होता हा एरर. मग तुम्ही एरर रिपोर्टिंग 0 पण करू शकतात, बट दिस इज नॉट गुड, कारण इथे मग डेटा राहणारच. ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय, ज्या वेळेस आपण सेव्ह बटनवरती क्लिक करतो तेव्हा इथे URL ला व्हॅल्यू भेटतात आणि त्यावेळेस एरर येत नाही. मग हा कोडच नंतर रन झाला पाहिजे. म्हणजे कधी, जेव्हा आपण या सेव्ह बटनवरती क्लिक करणार आहे तेव्हा, किंवा याच्यामध्ये एखादी तरी व्हॅल्यू URL ला भेटेल, एखादी पण व्हॅल्यू. आणि एखादी पण व्हॅल्यू URL ला कधी भेटते, जेव्हा आपण इथे क्लिक करतो. त्याच्यामुळे आपण इथं काय करायचं, हे जे कोड लिहिलेला आहे ना अकाउंट इफ इज सेट, मी तुम्हाला दाखवण्यासाठीच अगोदर टाकला होता. इफ इज सेट, त्याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये टाकायचे $_गेट, कुठली पण एक व्हॅल्यू गेट करून घ्या. मी ह्याची घेते बटनची, काय सेव्ह, कुठली घेतली तरी चालतात त्याच्या आतमध्ये हा कोड. आता काय होईल, हा रनच होणार नाही जोपर्यंत सेव्ह बटनवरती तुम्ही क्लिक करणार नाही तोपर्यंत. जरी आता हा पेज स्टार्ट पासून रन केला तरी पण काहीच प्रॉब्लेम नाही. आणि जेव्हा सेव्ह करतो तेव्हा त्या व्हॅल्यू त्याला भेटतात. सो हा एरर नाही येणार. ओके, त्याच्यानंतर इफ द्यायचाच आहे आपल्याला, कारण कळणार कसं आपल्याला की आपला डेटा इन्सर्ट व्हायला का नाही. इन्सर्ट होईल डेटा, बट इन्सर्ट झाल्यास काहीतरी मेसेज तरी शो व्हायला पाहिजे ना की डेटा इन्सर्ट झालाय म्हणून. तर त्याच्यासाठी आपण इथे इफ, जर इन्सर्ट झाला तर काहीतरी मेसेज देणार आहे आणि नाही इन्सर्ट झाला तर आपण काहीतरी मेसेज देणार आहे. समजा इन्सर्ट झाला तर आपण इको करूयात इन्सर्टेड, किंवा न्यू एम्प्लॉई ऍडेड, न्यू एम्प्लॉई रजिस्ट्रेशन सक्सेसफुल, असं काही मेसेज देऊ शकतात. ठीक आहे, हे आपण इथे टाकले. आता या इफ मध्ये आपल्याला लिहायची क्वेरी, जर डेटा इन्सर्ट झाला तरच हा मेसेज येणार आहे. इथे आपल्याला टाकायचे MySQL I_. आता इथे हिंट येणार नाही बघा, हे दुसऱ्या इथे हिंट आपल्याला येत. का नाही हिंट आली, कारण हे नंतर अपडेट झाले, हे I नंतर आले. अगोदर ना फक्त MySQL होता. हे बघा, आता जर मी इथं टाकते तर हे बघा सगळ्या हिंट यायला लागल्या. तर मग आपण एक तर असं, तर हिंट आपल्याला पाहिजे असेल एंटर करा आणि I नंतर टाका, किंवा सेकंड ऑप्शन स्वतःच टाईप करा मग सगळं.
हिंटची वाटच बघू नका. आठवलं तर सगळं हे करा, अदरवाईज एंटर करून मग नंतर हे आय कॉन्टॅक्ट करा. क्वेरी आणि हा क्वेरीचा ब्रॅकेट. याच्या आतमध्ये तुम्हाला तो कनेक्टिव्हिटीचा जो व्हेरिएबल आहे तो पास करायचा आहे. मी CON घेतलाय म्हणून नाही, तुम्ही जर वेगळा दिला असेल तर तोच पास करा. इथे तुम्ही जो व्हेरिएबल दिलाय तोच तुम्हाला इथे पास करायचा आहे. इथे त्याच्यानंतर कॉमा द्यायचा आहे आणि इथे कोटेशन घ्यायचं. कोटेशन घेतल्याच्या नंतर इथे तुम्ही स्मॉल किंवा कॅपिटल कुठल्याही याच्यामध्ये क्वेरी टाकू शकता. बट जर आपण स्मॉल मध्ये टाकली तर याच्यामध्ये काही चुकलं तरी पण कलर चेंज होत नाही. त्याच्यामुळे कॅपिटल टाकायची, म्हणजे जर चुकलं ना तर कलर चेंज होतो आणि आपल्याला लक्षात येतं. सपोज मी इथे इन्सर्ट हे बघ, हे बरोबर आलं ना, याचा कलर चेंज झाला. जर चुकलं नाही येऊ दिसतो. त्याच्यामुळे कॅपिटल टाकलं तर तुम्हाला एक हिंट मिळते की आपलं काही चुकतंय का. इन्सर्ट इनटू टेबलचं नाव. त्या टेबलचं नाव सपोज काय आहे, एम्प्लॉई. तरी मी तुम्हाला 2 पार्ट्स मध्ये घ्यायचे. मी इथं स्टुडंटला एकाच दिवशी सगळे घेऊन टाकते, कारण तुमचं ऑनलाईन आहे त्याच्यामुळे थोडंसं मला लक्षात येत नाही तुम्हाला कितपत समजलंय. इन्सर्ट इनटू एम्प्लॉई. आपण इथे टेबलचं नाव टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, व्हॅल्यूज, VALUES, व्हॅल्यूज आणि व्हॅल्यूजच्या पुढे व्हॅल्यूजचा ब्रॅकेट. ठीक आहे, हा कोटेशन बाहेरच राहील आणि फक्त हा व्हॅल्यूजचा ब्रॅकेट आहे. आता इथे आपल्याला एक एक व्हॅल्यू पास करायची. आता मात्र तुम्हाला इथे जसा सिक्वेन्स आहे तशाच व्हॅल्यू पाठवायच्या. समजा आता पहिली व्हॅल्यू आयडी आहे, तुम्ही तिथे नेम पाठवताय. आयडी इंटिजर आयडी नेम कॅरेक्टर आहे, ते एरर देईल. किंवा नेमच्या ठिकाणी ऍड्रेस पाठवला तर नेम मध्ये ऍड्रेस इन्सर्ट होऊन बसेल. त्याच्यामुळे इथून आता सेंड करताना मात्र व्हॅल्यू व्यवस्थित सेंड करायची. फर्स्ट आहे आयडी. आयडी आपण ऑटो इन्क्रीमेंट केलेली, बरोबर आहे. ऑटो इन्क्रीमेंट असल्यामुळे ह्याला सिंगल कोटेशन द्या आणि सोडून द्या. ते ऑटोमॅटिक येईल कारण त्याला आपण ऑटो इन्क्रीमेंट केलेली. पण पॅरामीटर मिसमॅच नाही झाले पाहिजे. इकडे जेवढे पॅरामीटर्स आहेत, सपोज हे किती आहेत, 7, 3, 6, 7, किंवा इथून तुम्ही स्ट्रक्चर मधून पण बघू शकता. सो वी हॅव 7. सो 7 व्हॅल्यूज इथून पास होणार आहे. सो फर्स्ट व्हॅल्यू आयडी ब्लँक सोडली. सेकंड असणार आहे नेम, देन फीस. आता नेम आपलं कुठल्या व्हेरिएबल मध्ये नाही, हे आपलं जे नेम आहे ते ह्या व्हेरिएबल मध्ये आले ना. आपण ह्या इनपुट मध्ये जे टाकणार आहे ते इथं जातं फुल नेम मध्ये, आणि हे इथं आपण फुल नेम गेट केलेलं आहे नेम व्हेरिएबल मध्ये. सो इथं आपल्याला नेम पास करायचा आहे, डॉलर नेम. तो कसा पास करायचा, सिंगल कोटेशन, त्याच्या आतमध्ये डबल कोटेशन, त्याच्या आतमध्ये डॉट डॉट. सिंगल कोटेशन आतमध्ये डबल कोटेशन आतमध्ये डॉट डॉट. हा डॉट डॉट रेड आलाय म्हणजे ओके आहे. हा सिंटॅक्स तुम्हाला वेगवेगळ्या वेबसाईटला वेगवेगळा भेटू शकतो. वेगवेगळे टीचर वेगवेगळे सांगू शकतात किंवा बुक्स मध्ये वेगवेगळा पाहायला मिळेल. इव्हन आम्ही इथले एम्प्लॉई पण वेगळा यूज करतो. म्हणजे हा सिंटॅक्स तुम्हाला खूप ठिकाणी वेगळा पाहायला भेटू शकतो. सो इथे पास करायचं आपलं डॉलर नेम, त्याच्यानंतर कॉमा, परत सिंगल कोटेशन, डबल कोटेशन, डॉट डॉट, डॉलर. फीस कशामध्ये ठेवली आपण, फीस मध्येच ठेवली. फीसचा व्हेरिएबल बघायचा. फीसच्या नंतर तिथे काय, नेम झाला, फीस झाला. मोबाईल ऍड्रेस, मोबाईल ऍड्रेस, कॉमा, सिंगल कोटेशन, डबल कोटेशन, डॉट डॉट, डॉलर MNO, कॉमा, परत सिंगल कोटेशन, डबल कोटेशन, डॉट डॉट, परत काय, ऍड्रेस. ऍड्रेस आपण ऍड्रेस व्हेरिएबल मध्येच ठेवला, कॉमा, सिंगल कोटेशन, डबल कोटेशन, डॉट डॉट. त्याच्यानंतर आहे आधार नंबर. सो हे इथं जे व्हेरिएबल आहे तेच इथे पास करायचं. अगेन सिंगल कोटेशन, डबल कोटेशन, डॉट डॉट, डॉलर, सॉरी, डॉलर ENO. ठीक आहे, सेव्ह केला. आपल्या इथं पास केलेल्या आहेत व्हॅल्यूज. आता आपण एकदा पेजना स्टार्ट पासून रन करून चेक करूयात. आपण फक्त एक फील्ड तरी चेक करूयात की झाले का इन्सर्ट. झालंच नसेल तर एवढ्या व्हॅल्यू भरत कशाला बसायच्या. सेव्ह. हे बघा इथे मेसेज आला, इन्सर्ट आहे. तुम्ही इथं वेगळा बुटस्ट्रॅप मधला अलर्ट वगैरे पण घेऊ शकतात. बट कसं आहे, आता इथं आपण बुटस्ट्रॅप यूज केलेलं नाहीये, त्याच्यामुळे मी हा सिंपल मध्ये दिलेला आहे. आता इथं रिफ्रेश करताना ना इथून रिफ्रेश नाही करायचा, खूप वेळ जाईल. ह्या ब्राउझरवरती क्लिक करायचं, पटकन रिफ्रेश होईल. आलं इथं. बाकीचा आपण डेटा भरला नव्हता, आता भरून चेक करूयात. आणि या मेसेजच्या ऐवजी इन्स्टेड ऑफ दिस, आणि इथे एक आणखीन एक प्रॉब्लेम येतो. आता मी इथं परत एकदा क्लिक करते, रिफ्रेश. आता नाही झालं, पण पटकन ना कधीतरी 2 वेळेस क्लिक होतं आपल्याकडून. आणि हे बघा, ही आता इथं जर मी टाकलं, हे बघा इथे URL ना त्या व्हॅल्यू राहतात. सपोज मी इथे टाकते सोनाली, सेव्ह. हे URL ला सोनाली तसंच राहिले
आणि जर चुकून डबल जर मध्ये क्लिक झालं ना तर काय होतं, ही व्हॅल्यू डबल पण जाऊ शकते, कारण URL असते ना ती व्हॅल्यू, तर कधी कधी ना ती एंट्री डबल पण पडू शकते. आता इथं पडली नाही, चांगली गोष्ट आहे, पण पडते तशी डबल एंट्री. तर अशा वेळेस काय करायचं आपल्याला, किंवा हा डेटा URL मध्ये जो राहिलेला आहे तो राहिला नाही पाहिजे, तो पूर्ण क्लीन झाला पाहिजे, म्हणजे एंट्री डबल नाही पडायला पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला मेक शुअर की हा URL परत तिथे दिसला नाही पाहिजे. एंट्री झाली, काम संपलं, ते सगळं क्लीन व्हायला पाहिजे. किंवा अदरवाईज कुणी असं पण करू शकतं. आता सपोज हे URL दिसतंय ना इथं 22, तर इथं आपली माहिती आहे हा नंबर, म्हणजे ज्या एम्प्लॉईने लॉग इन केले समजा त्याचा नंबर आहे, पुढे प्रोजेक्टच्या हिशोबाने सांगते मी तुम्हाला. तर इथं कुणीतरी नंबर चेंज जर केला आणि हे जर क्लिक केलं तर दुसऱ्यांची पण इन्फॉर्मेशन इथे येते. समजा चॅटिंग ऍप्लिकेशन आहे आणि तुमचा इथे नंबर शो व्हायला, आणि तो नंबर जर चेंज केला तर दुसऱ्या कुठल्या तरी एखाद्या युजरची चॅटिंग किंवा डेटा दिसू शकतो. त्याच्यामुळे हे क्लीन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला इथं याची गरज नाहीये, पण प्रोजेक्टमध्ये लागते. तर हे क्लीन कसं करायचं, आणि हे जे मेसेज दिसतोय ना ते आपण अलर्ट मध्ये पण देऊ शकतात. आता जसं की अलर्ट कशाची कन्सेप्ट आहे, जावास्क्रिप्ट, आणि इथे जावास्क्रिप्ट मध्ये आपण कुठल्या टॅग मध्ये टाकतो, स्क्रिप्ट मध्ये. आणि PHP मध्ये जर आपल्याला कुठलाही टॅग टाकायचा असेल तर आपल्याला इको मध्येच टाकावा लागतो. सो हे मी काढते इथे, आणि इथे मी टाकणार आहे स्क्रिप्ट टॅग क्लोज. फर्स्ट ऑफ ऑल अलर्ट टाकायचं. आता बाहेर डबल कोटेशन आहे, आतमध्ये सिंगल घ्यावं लागेल, डेटा इन्सर्टेड वगैरे असं. आणि दुसरी गोष्ट काय करायचं आहे आपल्याला, हा URL क्लीन करायचा आहे. तर त्यासाठी कुठली कन्सेप्ट नाहीये, बट जावास्क्रिप्ट मध्ये कन्सेप्ट आहे विंडो लोकेशन. हे काय करते, इथून तुम्हाला कुठल्या पेजवरती जायचं ते सांगते. तर आपण काय करायचं, याच पेजचं नाव द्यायचं, म्हणजे फिरून ह्याच पेजला येते, आणि त्याच्यामुळे काय होतं, URL क्लीन होतो. विंडो डॉट लोकेशन डॉट href इज इक्वल टू सिंगल कोटेशन, कारण बाहेर डबल आहे, आणि याच पेजचं नाव टाकून द्या, इन्सर्ट डॉट PHP. ठीक आहे, हेच मी कॉपी करणार आहे आणि इथे एल्स मध्ये पण टाकणार आहे. फक्त हा मेसेज चेंज करणार आहे, ट्राय. ओके, हा कोड खूप पद्धतीने करता येतो, पण सगळ्याच पद्धती असं डायरेक्ट शिकवता नाहीये. त्याच्यामुळे मी तुम्हाला तरी खूप इझी मेथड सांगितले. नेटवरती तर तुम्हाला खूप हार्ड भेटतील. आता सपोज आपण इथे ऍड्रेस पुणे, मोबाईल नंबर, फीस सपोज काहीतरी टाकली, आधार नंबर काहीतरी टाकलेले, एम्प्लॉय नंबर काहीतरी टाकले, हे सेव्ह केलं, डेटा इन्सर्टेड, आणि तुम्ही बघू शकता तिथे URL पूर्ण क्लीन झालेले. आता इथे ब्राउझरवरती क्लिक केलं, इथे एंट्री बदललेली आहे. सो असं तुम्ही डेटा इन्सर्ट करू शकता. ठीक आहे, तुम्हाला हा कोड पाठवते, तुम्ही पण ट्राय करून बघा. जर काही प्रॉब्लेम आला तर उद्याच्या सेशनमध्ये स्क्रीन शेअर करून मला दाखवा, कारण ह्याच्यामध्ये आलेले प्रॉब्लेम असे पटकन सॉल्व्ह होत नाहीत, थोडंसं कॉम्प्लिकेटेड जातात. याला सॉल्व्ह करण्याची पण एक टेक्निक आहे, मी ती पण सांगतो तुम्हाला, पण लगेच नाही, तुम्ही अगोदर थोडं ट्राय करून बघा. सिंपल तुम्ही अगोदर डिझाईन करून घ्या, डेटाबेस क्रिएट करा, आणि नंतर कोड खाली द्यायचा. कोड छोटासाच आहे, थोडंसं स्टार्टला समजून घ्यायला